कुंभमेळ्याला चाललो। वाटतंय लोकांना सोपं आहे, काय मेहनत आहे आपली आपल्याला माहिती। 100% रातभर आपण आहे गाडी, अजून कशाने काय नाही जेवाचा पत्ता नाही खावाचा पत्ता काहीच नहीं। के लिए कुछ खोना पड़ता है। स्वर्ग का रास्ता कठिन है, यूं ही नहीं कहा जाता। तुम्ही बघू शकता आम्ही आज प्रयागराजला आलेलो जगी सुखी सोहळा नाही कर, आज सोहळा लागणार आहे 144 वर्षाची आणि या सोहळ्याचा आनंद घ्यायचा भारताच्या त्या टोकापासून ते विदेशाच्या त्या टोकापर्यंत लोक आलेले आहेत आणि आम्ही आज मनसोक्त आनंद घेण्याच्या आता जाणार आहोत त्रिवेणी संगमला। बोला ये प्रयागराज है, अभी फाइनली प्रयागराजला आलेलो आहोत। इतनी खुशी इतना सुख कहाँ मिल सकता है। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं काहीच गर्दी नाही, लोकांनी नुसत्या अफवा उभवलेल्या एवढी गर्दी झाली पण काहीच नाही। पण तुम्हाला सांगतो एवढं आम्हाला सुख लाभलाय ना शब्दात नाही, कारण 144 वर्षांनी हा महामेळा लागलेला आहे। त्यामुळे याचा एक अनोखाच मनाला शांती आहे, कारण 2 पिढ्यानंतर तिसरी पिढी भाग्यवान असेल की ज्याला हा महाकुंभ मेळा बघायला मिळतो। त्यामुळे काही थोडे दिवस राहिले तुम्ही पण या आणि या महाकुंभ मेळ्याचा आनंद घ्या। बोला हर हर महादेव। आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली आगरी काय लोका गो, आगरी काय लोका। आईचं भगत आईलं तानाला, आईचं भगत आईलं तानाला, आहे तुझे मुलं आम्ही आईलू ग, तुझे मुलं आम्ही आईलू। आई माऊलीचा माझे एकविरे आईचा आई माऊलीचा माझे एकविरा आईचा हर हर महादेव। सरकार से महाकुंभ आता है 144 साल में, भीड़ से ना डरे, आस्था पे भरोसा रखे और गंगा मैया और सरस्वती मैया में डुबकी जरूर लगाए। बोला हर हर महादेव, हर हर गंगे, जय श्री राम, जय श्री राम। हे महागंगे आमची ट्रीप चांगली होऊ दे। हर हर गंगे, हर हर गंगे। ओम नमो गंगायै विश्वरूपिणी नारायणी नमो नमः। महाकुंभ है, 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 महाकुंभ है। कण कण शिव शिव शंभु शंभु है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है। वाम त्रिवेणी शंभु शंभु है, महाकुंभ 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 है। यूं ही नहीं कहा जाता इन्हें घाटों का शहर, क्योंकि यहाँ बसते हैं शिव शंकर। बोला हर हर गंगा मैया की। भक्तजनों ने धूम के गाया
शंभु शंभु है, शंभु शंभु है, शंभु शंभु है, धाम त्रिवेणी शंभु शंभु है, शंभु शंभु है। महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है। संचालित जो स्वयं नारायणी नमो नमः। महाकुंभ है, 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 महाकुंभ है। शकता आहे बनारस मध्ये रोड सोडून जास्त गलियामध्ये फिरायला मजा आहे, कारण जी गलीतून आपण जाऊ शकतो पटापट ते असा साध्या रस्त्याने जाऊ शकत नाही। आणि बनारस के देखिए अंकल कुछ बोलिए बनारस पे एक लाइन, बनारस के बारे में। क्या बोले, गलियों का शहर है, गलियों का शहर है, ये है काशी बनारस, बाबा भोलेनाथ की नगरी है। बोलो हर 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 महादेव। घूम रहे हैं हम ई रिक्शा में बनारस के गलियों में, बाबा ने बुलाया है हमें। बनारस का गाड़ी है भैया, दम तो लगाएंगे। नादन माझ्या पाया जाईल बनारस माते की कारल्याचे डोंगराला, डोंगराला चल नकवा बनारस, बनारस चकड्यावाला बसून चकड्यामध्ये, बसून चकड्यामध्ये। ये क्या है भाई? बनवते बनारसची लस्सी आणि आम्हाला आता घेऊन येणार आहे। हे काय आहे? रबडी। रबडी लस्सी के बारे में अरे लांबून बनारस की लस्सी बहुत फेमस है। चेस करा, चेस करा, आता जाऊ पाठवून जवळून घ्यायचा, इकडे नाही तिकडे घे। 1 2 3 घ्या जाऊ। जायची बनारसी साडी बघा, आमची खरेदी चालू आहे। बनारसची फेमस साडी बघूया आमच्या गौरव भाऊन आता आईसाठी कुठली साडी घेतात। तुमच्या सँडी ब्रोचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे साडी माहिती आहे। डिस्कशन चालू आहे, ही कुठली घ्यावायची, कुठली घ्यावायची। आराम से बस 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 रागवला तुम्ही, रागवला रागवला यो रागवला आयो रागवला यो। आता आम्ही चाललो आमची गाडी आणायला।
तर आमचा असा चौकन्ना घाट, चौकन्नात ना, चौकी पार्किंग आमची आलेली आहे. आणि आता आमचा हा असा वाराणसीचा सुंदरसा असा प्रवास झालेला आहे. आणि या प्रवासात ज्याने मला आणला खास करून, तर आमचा गौरव, माझा कॉलेजमेट गौरव, म्हणजे याची असा स्वप्न होता की त्याचा गाडी घ्यावा होता, पण त्यांनी गाडी घेऊन अख्खा भारत फिरला. आणि भारत फिरता फिरता आमच्यासारख्या साध्या पोरांना त्यांनी अख्खा महाकुंभ, वाराणसी, आता उद्या पण साईबाबाचं दर्शन घ्यावं, शिर्डीला जाणार आहोत. आणि आता आम्ही जाणार आहोत शिर्डीला. बाय बाय, टाटा, जय साईनाथ, बम बम बोले. मला एवढा दिलदार आहे की त्यांनी पुढचे 4 भक्तांची पण सोय करून दिली की कसा राहायचा वाराणसीत, काय करायचा काय नाही. म्हणजे किती दयालू आमचा गाडी मालक आहे ते गौरव मात्रे. बघा तुम्ही. उन्हापासून जरा संरक्षण, थंडावा मिळावा म्हणून कलिंगारो आम्ही ताव मारता. गेले 3 दिवसापासून गाडीन लोलतोय बिचारा. घ्या म्हणा घ्या, पण नाही. आज त्याचा मूर्त लागलाय. बघा आमचा शँडी ब्रो कसा उडवल्या राडा. आमचा थंडा होऊन झालेला आहे कलिंगराव टाव. तर आमची गाडी पण गप्पागप पाणी पितोय. तिला पण थंड होत आहे. गौरव शेट तुम्हाला काय बोलत आहे याच्यावर? मला काय बोलतो नाही. माणसाला त्याची पाण्याची गरज आहे, तशी गाडीला पण पाण्याची गरज आहे. तिला पण थंडावं लागतंय. गाईज फायनली 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला फायनली एक रेस्टॉरंट भेटलेलं आहे. आणि आमचा सलग 3 दिवस उपवास होता. आणि त्या उपवासाला मात देण्यासाठी आज आम्ही मागवलंय चिकन. आणि तुम्ही समजू शकता आगरी बोली बोलल्यानंतर दाबून चिकन खाणार. त्यामुळे 3 दिवसाचा उपवास आम्ही आधी तर सोडणार आहोत आणि दाबून खाणार आहोत. तुम्हाला पण खायचं असेल तर या रेवा हायवेला जायका रेस्टॉरंट अँड बारला. आणि पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू झालाय. आणि आम्ही असा पोटभर जेवून ताव मारून मटणावर, बिर्याणीवर, आणि पुन्हा एकदा 30 रुतबा आणि 30 साल्टी उतरवण्यासाठी आम्ही गादी टाकलेली आहे. आणि आमचा पुढचा 24 तासाचा प्रवास सुरू होत आहे. आहे आपला संदीप ब्रो. त्याने इकडनं धरलेले आहे आणि गौरव ब्रोने तिकडनं धरलेले आहे. आणि मधनं मी नाही धरलाय. तुम्हाला पण यावं असेल तर दोस्तीला तोड नाही. 3 जगांच्या दुनियेत 4 दिशांच्या महालात. 3 जगांच्या दुनियेत 4 दिशांच्या महालात. प्रयत्न कमता घुसाघुशी काय तर एक व्हिडिओच्या शूटिंग साठी काय या संघर्ष एका व्हिडिओच्या शूटिंग साठी आलटी पलटी झालेली आहे. एक या अंगारनं घुसला, एक त्या अंगारनं घुसला. आता बघूया शर्यत चाललंय. मथुर आणि मथुरने टॉपचा गेअर टाकलेला आहे. मथुर घुसला. हे गाईज गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही आता लागलेलो आहोत सकाळी उठल्यापासून रात्री समृद्धी महामार्ग पकडलाय आम्ही. असा सुसज्ज एकदम देखणा गुलगुलीत गाळासारखा मऊ असा समृद्धी महामार्ग आहे. आणि समृद्धी महामार्गावर आमची गाडी एकदम टॉपला चालत आहे. आणि एवढा भारी समृद्धी मार्ग म्हणाला. पण काही नालायक लोक असतात ना, त्यांना नावं ठेवायचीच असतात, ती ठेवतात. कारण एवढा भारी महामार्ग आहे. आम्ही एवढा फिरून आलो पण असा महामार्ग नाही बघितला. एवढा भारी बनवलेला आहे. तुम्ही पण याचा आनंद घ्या. लोक काय पेरू गोड आहे का विचारतात आणि मिठासोबत खातात. तरी पण तुम्ही या महामार्गाचा आनंद घेण्यासाठी नक्की या. आणि काही जाता आम्ही झालोय शिर्डीला. अरे आमच्या सकाळचे साई बाबा की जय. आमच्या आता 9 वाजले 9:11 आणि आपण आसपास यवतमाळच्या आहोत. आणि पुढे प्रस्थान करताना गाड्या तुरळकच आहेत महामार्गावरती, परंतु ट्रक्स ड्रायव्हर आपल्यासोबत चालत आहेत. आणि आपली गाडी ऑलमोस्ट 140-150च्या स्पीडला चालू आहे. तुम्ही हे ट्राय करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या रिस्कवर आहे. बाकी तुमची इच्छा आहे. टोल नाक्यावर गाडी टाकल्यानंतर पोलीस आपल्या थांबून विनंती करतात सावकाश जा, हवा नायट्रोजनवाली भरून घ्या वगैरे. तर तुमचा सेफ्टी तुमच्या हातात आहे. प्रत्येक वेळी काय पोलीस येतील किंवा देव येईल आणि तुम्हाला वाचवलं अशातली गोष्ट नाही आहे. तर शेवटी प्रत्येकाने सेफ्टी घ्या, स्वतःची सीट बेल्ट वगैरे यूज करा. थँक्यू. आणि तुमची सेफ्टी तुमच्याच हातात आहे. त्यामुळे स्वतःचा जीव स्वतःच्या हातात नाही तर घ्याल
समृद्धी महामार्गाच्या दारात. काय बोलतोय आता आपण सकाळ समृद्धी मार्गावर आलेलो आहोत आणि उत्कृष्ट असा दर्जाचा समृद्धी महामार्ग. खूप मला आनंद होतो या गाडीवर. इथे गाडी चालवताना गाडी 140 120 मस्त चालते आणि कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. इथे लोक नुसते अफवा उडवत आहेत की गाड्या टायर फुटतात हे फुटतात. आणि तुम्ही जरा व्यवस्थित चालवा मग व्यवस्थित होईल सर्व. आता तुम्ही काही अफवा उडू नका. एवढा भारी समृद्धी महामार्ग आहे आणि तुम्ही काही बोलता हे चुकीचं आहे ना. चुकीचं आहे चुकीचं. साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. मी आता शिर्डीत पोहोचलेलो आहे फायनली आणि तुम्ही बघू शकता शिर्डीचं मार्केट. बाबांचं दर्शन घेण्यासाठी आमचे 2 भाविक चालले आहेत. तर आम्ही आज आलेलो अनवर चाचाचा वडापाव खायला पण अनफॉर्च्युनेटली आम्ही आम्हाला ते भेटले नाहीत. तुम्ही बघू शकता त्यांच्या वडापावला किती गर्दी आहे. आणि आम्ही पण तुटून 4 खाल्लं का तर अनवर चाचाचा वडापाव फुल फेमस आहे त्यामुळे आम्ही पण 4 खाल्लं. तुम्ही पण खायला नक्की या संगमनेरला. काय गाईज कसा आहे वडापाव? एक नंबर. फक्त आमची एक हरकत होती अनवर चाचा असतं तर अजून मजा आली असती. कापा का पिता गाईज का नेता. एक वडापाव खाल्यानंतर जे चाय प्यायला लागतं ते आज आम्ही उर्मी चाय म्हणून पिणार आहोत. तर चायची टेस्ट बघूया कशी आहे. एकदम बढिया गाईज. तुम्ही पण कधी आलात अनवर चाचाचा वडापाव खालात तर दादांकडे नक्की चाय प्यायला या. काय दादा काय सांगा तुमच्या चायच्या वैशिष्ट्याबद्दल. चायबद्दल तुमची चाय अशी स्पेशल काय? गुलाचा चाय. गुळाचा चाय स्पेशल आहे त्यामुळे तुम्ही चाय पिऊ शकता दादाकडे येऊन. आणि असा चाय पिल्यानंतर एक वेगळी ऊर्जा येतं ती या चायमध्ये आहे. तुम्ही पण उर्मी चाय प्यायला नक्की या. आज आमच्या या ट्रिपमध्ये एकाचा उद्या बड्डे आहे आणि त्याला आम्ही सरप्राईज म्हणून देणार आहोत. बड्डेचा केक कापणार आहोत आणि तो केक अशा ठिकाणी कापणार आहोत जिथं तुम्ही विचार पण नसेल गेला की आम्ही तिथं कसा केक कापायला गेलो. त्या आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की आम्ही कुठे केक कापायला चाललो. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि आमच्या त्या निखिल मित्रासाठी सुद्धा सरप्राईज आहे कारण त्याचा उद्या बड्डे आहे 14 फेब्रुवारी. किती लकी आहे बघा त्याचा बड्डे येतोय. व्हॅलेंटाईन डेला आहे तर आमचा बड्डे 6 मे. तुझा बड्डे कधी? तुझा बड्डे 21 फेब्रुवारी. थँटी भाई आपला 12 जून. म्हणजे आपला काय बड्डे आला त्याचा बघा. आणि आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत त्याला माहीत नाही. चला मग भेटूया आपण त्याच्या बड्डेला डायरेक्ट. आणि असं स्पेशल ठिकाण जिथं आमचा सगळ्यात जास्त भाव आहे. आमच्या भाईचा बड्डे आहे तर आम्ही केक आणायला तुम्हाला बोललो होतो ना. आमचा केक आहे निखिलचा कापाचा गपचूप त्याला न सांगतात आम्ही केक आणायला आलेलो आहे. बघूया आता आमच्या भाईने काय केक घेतलाय. निखिल 9511 निखिल 9511 निखिल डायस संस्कारी नंबर काय बोलले? नंबर 9511. आहे ना भेटतो दादा. अशा प्रकारे आमची बर्थडेची तयारी झालेली आहे आणि बर्थडेचा केक आता कापाचा होता एके ठिकाणी. आता बघू यांच्या मनात काय आहे कुठं कापाचा. मी तर बोललेलो अशा ठिकाणी कापा तर मी ते नाव घेऊ शकत नाही नाही तर ते बोलतील काय. आमच्या भाईचा केक तयार झालेला आहे आणि आता घेऊन चाललो आम्ही. पैसे दिलं थँक्यू दादा. हे टाटा कर. बाय बाय. ती कारल्याची एक विरामा आई
आणि गाईज तुम्हाला बोलल्याप्रमाणे आईचे दाराशी आम्ही भावाचा बर्थडे करणार होतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे निखिल बाबा 9511. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. आणि स्पेशल काय माहित आहे ना, त्याचा व्हॅलेंटाईनला बर्थडे येत आहे आणि उद्या ऍडव्हान्स मध्ये केलाय आणि आमचा बर्थडे कधी मे महिन्यात. नशीब आहे भाऊ. एकविरा माते की. आणि भावाचा बर्थडे करा बघा. कुठलं तुम्ही? आम्ही पेन कोपरोली. आणि असा भावाचा आमचा बर्थडे जोरदार शानदारपणे आम्ही साजरा केला. यातच आम्हाला बर्थडे. आणि भाऊच कसा वाटते तुझा बर्थडे आईच्या दाराने आम्ही करता होतं. असा बर्थडे कधी केला असेल काय कोणी? खरी गोष्ट आहे भाऊ फोन करा. मामा 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 का माझा बर्थडे उद्या, तो मला करायचं तुम्ही करणं उद्या. खाली वा. हे आहे भावाचा गावाचा. एकविरा माते तुझ्या नावाचा गजर केला त्या प्रयागराज मध्ये. तुने आणल्यास आम्हाला सुखरूप तुझ्या दरबारी. बोला एकविरा माते की. आई माऊलीचा माझे एकविरायचा. आई आम्हाला एक प्रयागराजवरून व्यवस्थित आणल्याबद्दल धन्यवाद. असे गाई तुम्ही बघू शकता आमच्या गाड्या रिकाम्या होत आहेत. निखिल मात्र काय आमची गाडी झाली का सगळी. आणि बघा आमच्या सगळ्या गाड्या खाली लोडिंग चालू आहे. डंपर लोडिंग चालू, अनलोडिंग चालू आहे. गौरव मात्र तुम्हाला काय बोलायचं आहे? डंपर अनलोडिंग चालू आहे. काय बोलायचं तुम्हाला? बाटली दाखव, इथं लाईट दाखव. बस झेंडा नेता 19 झेंडा घे. तुम्हाला काय गौरव मात्र काय बोलायचं? डंपर लोड झालेला आहे. डंपर लोड झालेला आहे आमचा. पाणी बरोबर आहे. पाणी बघा मना चेपलेला दिलाय. काही चेपलेला दिलाय. तुम्ही बघू शकता आमच्या गाड्या अनलोडिंग होत आहे आणि पूर्ण गाडी अशी खाली झालेली आहे. इकडे बघा सगळा अख्खा माल लोड केला. आणल्या जेवढा कुंभमेळ्याचा माल लोड झालाय. आणि मला नेवाले आमचा दादा आलेला आहे आणि यांना नेवाले यांचा दादा आलेला आहे. सगळ्यांचा दादा आलेला आहे. काय राहिलाय अजून? काय फटीन पारलाय तुमचा? पैसे भरले लगे. पैसे कोणतं भरलं? 100 रुपये भरले लगे. 100 रुपये कुठे आहे? ठेव दाखव 100चा कॉइन चांगला नाही. चल अरे देव पावला बोल. बाबाची इच्छा होती म्हणून तुलाच भेटलं, आम्हाला नाही भेटलं. माझं नाही 20 रुपये सफेद चॅस मध्ये. मग विनेश मात्र तुझा सगळा झालेला आहे. ओके डन ना गौरव अजून काय राहिलाय तुझा घ्यावाचा? दादा तुझा अक्षदा जाऊ मी. चला टाटा बाय बाय. आता आम्ही चाललेलो आहे. बाय बाय. भेटू आपण 23 तारखेला. 23 तारखेला फिक्स ना उज्जैन. 23 तारखेला इकडे बघ. इकडे सांग जरा. पोरा ब्लॉग मध्ये सांग जरा. 23 तारखेला उज्जैन. चालेल. निखिल चल जाऊया भेटूया पुन्हा एकदा. भेटू 23 तारखेला. भेटू. बाय 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 बाय. हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे. धन्यवाद पण नाही बोलू बघ. एवढं काही एकविरेला याही नव्हतं. याही नको बोललेलं एकविरेला. विनीतने मी माग लागलो. तर प्रयागराजचा यशस्वी असा प्रवास करून संगमचं पाणी घरी आणलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता घरातल्यांनी माझा कशा प्रकारे स्वागत केलंय. ही अशी फुलांची चादर हाताळली. पूर्ण सुंदर अशी फुलं अंतरून घरातली सगळी झोपली होती. पण माझ्यासाठी थोडीशी जागी राहिली. आणि असं गंगेचं आमच्या या आणलेल्या त्रिवेणी संगमचं पाणी पूजन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि फायनली गाईज आपला ब्लॉग कसा वाटते तुम्हाला नक्की बघा. कारण
खूप अशी धमाल मस्ती आम्ही मजा केलेली आहे. आणि निखिल ब्रो याचा कॉल आलेला आहे की ते घरी पोहोचलेले आहेत. गौरवचा विनीतचा कॉल आला की पोहोचलेले आहेत. आणि त्यांच्यामुळे असा यशस्वी आमचा हा प्रवास झाला. कारण खूप काही आठवणी यात जोडल्या गेल्या. कारण कमी वयात काशी बघायला मिळाली ती पण माझ्या मित्रामुळे गौरवमुळे. त्याचं खूप आभार आहे. आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण याच्यात खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की प्रयागराज, काशी, बनारस, एकविरा आणि असा अनेक असा मैत्रीचा एक संगम तुम्हाला याच्यात बघायला भेटेल. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि इथे तुमची रजा घेतो आणि धन्यवाद. गुड बाय, गुड नाईट. बिस्लरीचा मोठा कॅन आणलेला आहे बॉटलचा. त्या बॉटलचं पाणी आहे तो ट्रान्सफर करून याच्यात त्रिवेणी संगमचं पाणी करणार. आणि ते जे मला पुण्य भेटलंय ते सगळ्यांना पुण्य भेटायला पाहिजे यासाठी या बाटल्या आमच्या प्रत्येकाच्या घरात जातील. आज त्रिवेणी संगममधून आणलेलं पाणी हे पाणी नसून एक प्रकारे अमृताचं सारखं आहे. आणि हे पाणी आज आमच्या या अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावातील नवखारच्या विहिरीत आम्ही हे टाकत आहोत. या पाण्याचं पुण्य एवढं आहे की 144 वर्षांनी लागलेला हा महाकुंभाचा मेळा आणि त्या महाकुंभाच्या मेळ्यातील त्रिवेणी संगमचं पाणी जे माझ्या वाट्याला पुण्य आलंय ते आमच्या सगळ्यांच्या वाट्याला पुण्य यावं यासाठी हे पाणी आमच्या विहिरीत टाकत आहे. आणि या पाण्यात डुबकी मारून सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. कारण प्रत्येकाला 1500 किलोमीटर जाणं शक्य नाही प्रत्येकाच्या कामधामाच्या नुसार. पण जे मी आणलंय, जे माझ्या वाट्याला पुण्य आलंय ते सगळ्यांच्या वाट्याला पुण्य यावं यासाठी हे गंगेचं त्रिवेणी संगमचं पाणी मी तुमच्या विहिरीत टाकत